दादरच्या शिवाजी पार्क इथे असलेल्या मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग फेकून पुतळ्याची विटंबना करण्याचा धक्कादायक प्रयत्न 17 सप्टेंबर 2025 ला झाला आणि यानंतर शिवाजी पार्क परिसरामध्ये शिवसैनिक हे पेटून उठलेले दिसून आले। आज याच पार्श्वभूमीवर आपण मीनाताई ठाकरे यांचं शिवसैनिकांशी असलेलं नातं आणि शिवसेनेच्या उभारणीमधील योगदान यावर एक नजर टाकणार आहोत। मीनाताई ठाकरे यांचं मूळ नाव म्हणजे सरला वैद्य। 6 जानेवारीला त्यांचा जन्म झाला आणि त्याचमुळे त्यांच्या जयंतीला 6 जानेवारीला दरवर्षी शिवसेनेकडून ममता दिन हा साजरा केला जातो। 1948 मध्ये सरला वैद्य यांचं बाळासाहेब ठाकरेंशी लग्न झालं आणि मीनाताई ठाकरे यांचा ठाकरे कुटुंबामध्ये प्रवेश झाला। बाळासाहेब आणि मीनाताई यांना मिळून एकूण 3 अपत्य, ज्यामध्ये उद्धव ठाकरे, जयदेव ठाकरे आणि बिंदू माधव ठाकरे यांचा समावेश होतो। 3 मुलांची आई असलेल्या मीनाताई ठाकरे या हजारो कोट्यावधी शिवसैनिकांसाठी मासाहेब ठरल्या। त्या यामुळेच की शिवसैनिकांशी मीनाताई ठाकरे यांचं नातं नेहमीच प्रेमाचं, आपुलकीचं आणि ममतेचं राहिलेलं आहे। मासाहेब याच नावाने मनसेचे नेते राज ठाकरे हे सुद्धा मीनाताई ठाकरे यांना हाक मारत असत। यापूर्वी अनेक मुलाखतींमध्ये राज ठाकरे यांनी मीनाताईंच्या प्रेमळ पण तरी सुद्धा कणखर अशा भूमिकेबद्दल, स्वभावाबद्दल बोललेले आहेत। राज ठाकरे यांनी मीनाताई ठाकरे यांच्याशी असलेल्या नात्यावर सुद्धा अनेकदा भाष्य केलेले आहे। ते असंही म्हणालेत की जेव्हा राज ठाकरेंनी पहिल्यांदा भाषण दिलं होतं तेव्हा मीनाताई म्हणजेच मासाहेब या गाडीमध्ये बसून त्यांनी हे भाषण ऐकलं होतं। इतकंच नाही तर बाळासाहेबांना सुद्धा त्यांनी फोनवरून हे भाषण ऐकवलं होतं। आज सुद्धा जेव्हा मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न झाला तेव्हा राज ठाकरे हे शिवाजी पार्कावरती पोहोचले होते आणि तिथे जाऊन त्यांनी सुद्धा या झाल्या प्रकरणाची माहिती घेतली, तपासणी केली। आता या प्रकरणात नेमकी कुणाकडून मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न झाला हे शोधणं गरजेचं आहे। पोलीस याबाबत कधी तपास लावतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। हे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला फॉलो करायला विसरू नका। पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह।